नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रिटेक मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन फोनपे अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करू शकता. फोनपे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. त्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. सोबतच त्या बँकेचं तुमच्याकडे डेबिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही त्याऐवजी आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा फोनपे अकाउंट क्रिएट करू शकता. तर कशा पद्धतीने तुम्ही फोनपे अकाउंट क्रिएट करू शकता ते आपण जाणून घेऊयात. तर फोनपे अकाउंट क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरून किंवा ॲप स्टोअरवरून फोनपे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर फोनपे ॲपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. आता इथे तुमच्या ज्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबरवरती OTP ऑटोमॅटिकली फेच होऊन जाईल. त्यानंतर डिव्हाइस लोकेशनसाठी परमिशन अलाउ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अलाउ करायचं आहे. फोनमधील कॉन्टॅक्टचा ॲक्सेस देण्यासाठी अलाउ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला पॉप्युलर बँक्स पाहायला मिळतील. आता इथे जर तुम्हाला तुमची बँक पाहायला नसेल मिळत तर तुम्ही इथे सर्च बारमध्ये तुमच्या बँकेचं नाव सर्च करू शकता. त्यानंतर इथे अलाउ ॲक्सेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अलाउ करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट होऊन जाईल. नंतर तुमचं जे अकाउंट आहे ते फेच केलं जाईल. तर इथे नो अकाउंट फाउंड स्किप करू शकता. त्यानंतर तुमच्या ज्या बँकेला मोबाईल नंबर लिंक असेल त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर इथे बँक जी आहे ती सिलेक्ट करत आहे. तर मी इथे बँक सिलेक्ट केल्यानंतर अकाउंट जे आहे ते फाउंड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेचं नाव तसेच तुमचं नाव अशी डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आता इथे तुम्हाला फोनपे अकाउंटसाठी UPI पिन सेट करायचा आहे. तर त्यासाठी सेट UPI पिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. बँकेच्या डेबिट कार्डची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे. आता इथे डेबिट कार्डवरचे जे शेवटचे 6 डिजिट आहेत ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत आणि त्याच खाली तुम्हाला इथे एक्सपायरी डेट एंटर करायची आहे. तर मी इथे डेबिट कार्डची डिटेल्स फिल केलेली आहे. जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही आधार नंबर टाकून सुद्धा व्हेरीफाय करू शकता. लक्षात ठेवा, आधार कार्डला सुद्धा तोच मोबाईल नंबर लिंक पाहिजे जो तुमचा बँकेमध्ये लिंक आहे. तर आपण इथे डेबिट कार्डची डिटेल्स भरलेली आहे. त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बँकेचा OTP आहे तो ऑटोमॅटिक फिल होईल. नंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुमच्या फोनपे अकाउंटसाठी पिन तयार करायचा आहे. इथे 4 डिजिटचा पिन टाकण्याचा ऑप्शन आलेला आहे. काही बँकामध्ये 6 डिजिटचा UPI पिन टाकण्याचं ऑप्शन येऊ शकतं. तर मी इथे UPI पिन सेट करत आहे. पिन टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला तोच UPI पिन टाकायचा आहे. पिन टाकल्यानंतर डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर UPI पिन जे आहे ते सेट झालेलं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन तुम्ही या स्कॅनरवर क्लिक करून जर तुम्ही काही खरेदी केला असेल आणि तुम्हाला पेमेंट करायची असेल तर तुम्ही या स्कॅनरवर क्लिक करून स्कॅन करून त्यानंतर UPI पिन टाकून पेमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही एक नवीन फोनपे अकाउंट तुमच्या फोनमधून क्रिएट करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.